वहिनी साहेब, राघवने परत त्या थुईथुईची बाजू घेतली. आधीच ती आपल्या डोक्याला ताप झाली होती, आता तर डोक्यावर बसून मोरासारखी नाचेल थुई 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 थुई. वहिनी साहेब, हीच वेळ आहे शस्त्र काढण्याची. काय? तुम्ही तिला परत एक संधी देणार आहे? आणि जर त्या संधीचं तिने सोनं केलं तर तिला सून म्हणून स्वीकारणार आहे? नाही 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 वहिनी साहेब, असं करू नका. अहो, लोक काय म्हणतील? हो, मला समजतंय सगळं, पण लोकांचा जरा विचार करा ना. अहो, लोक शेण घालतील शेण तोंडात, कारण ती कृष्णा चोरटीने चोरटीन, आणि एका चोरटीनी बरोबर आपण आपल्या राघवचं लग्न लावून द्यायचं का? नाही 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 वहिनी साहेब, तुम्ही थोडासा विचार करा. अहो, लोक नाव ठेवतील आपल्याला. त्या राघवला आहे ना, त्या चोरटीमध्ये सिंधू दिसते, कारण की त्या कृष्णाचा चेहरा सिंधू सारखा दिसतो, म्हणून तो तिच्या प्रेमात पडलाय. पण आपल्याला तर माहिती ना, ती सिंधू नाही, कृष्णा आहे, चोरटी आहे. वहिनी साहेब, मी म्हणते परत एकदा विचार करा.